याच्यामध्ये आमच्या संस्थेचं नाव आहे शिवशाही विकास मंडळ। आमच्या शिवशाही विकास मंडळ हे ओंकारेश्वर मंदिर याची सगळी सेवा करते आणि कित्येक वर्ष आम्ही जे मंदिर आहे त्याच्यामागे एक सार्वजनिक होळी करतो। कारण का गल्लोगल्ली होळ्या होतात, रोडवर ट्रॅफिक जाम होते आणि भीती असते बाकीच्या सोसायट्यांना। ते न होता इथे एक सार्वजनिक होळी होऊन सगळे लोक एकत्र येतील। आणखी सगळ्या दृष्टीने म्हणजे आणि देवळाच्या बाजूला होळी म्हणजे फार मोठं हे असतं, पुण्य असतं। त्यामुळे इथले RSC मधले RSC 8, 7, 3, 4, 5, 6 सगळीकडची लोक थोडे थोडे येतात। आणखी चांगल्या प्रकारे इथे दर्शन घेऊन जातात। किती वर्ष हे गेली अनेक वर्ष 30-35 वर्ष आमची होळी चालू आहे। आज तुम्हाला कसा वाटला इकडे सगळे पब्लिकची भीड जास्त आहे? पब्लिक कसं आहे की ते बरोबर 8:30 वाजता इथे येतात। आमची आरती झाली, आमचा एक टाईम ठरलेला आहे। असं नाही कधी आपल्या मनाला वाटेल तशी होळी एक टाईम ठरलेला आहे की 8:30-9 वाजता होळी करायची, प्रज्वलित करायची। म्हणजे काय असतं की त्यांना पण बाकीचा नैवेद्य दाखवायचा असतो, घरी उपास सोडायचा असतो, ते करू शकतात। मंडळ आपल्या संस्थेचं नाव आहे आणि संचलित ओंकारेश्वर मंदिर। माझं नाव आहे रघुवीर बाळकृष्ण सावंत, मी उपाध्यक्ष आहे। उपाध्यक्षी हे आता हे नकारात्मक व पॉझिटिव्ह नकारात्मक शक्ती सगळीच जाते इकडची आणि जी आहे उरते ती पॉझिटिव्हच उरते। त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल महाशिवरात्रीमध्ये प्रसन्न होतं वातावरण, तसं आजचं पण वातावरण जवळजवळ 1000-1500 पब्लिक येते इथे होळीसाठी आणि ते रात्री 12 वाजेपर्यंत येतच असतात इकडे होळीला। तुम्हाला काय वाटतं की नक्कीच नक्कीच असत्याचा विजय नसतोच, कधी सत्याचाच विजय असतो। आता तुम्ही काय सांगणार आहे होलिकामध्ये? आणखी काय, दरवर्षीप्रमाणे होळी होते, सुंदर होते, चांगली होते आणि सगळ्यांना शुभकामना होळीच्या। मंडळ हे आमचे मंडळाचं नाव आहे आणि हे मंडळ ओंकारेश्वर मंदिर हे सर्व संचलित करतं आणि मी माजी अध्यक्ष दीपक जनार्दन सावे आणि आता मी खजिनदार आहे या शिवशाही विकास मंडळाचा। या होळीचं विशेष असं आहे की अख्ख्या चारकोपमध्ये ह्या पूर्ण कांदिवली विभागामध्ये संपूर्ण सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अशी एकच होळी आहे की ती देवळाशी संलग्न आहे आणि लोक जसं देवळामध्ये देवाला नमस्कार करायला येतात तसं ह्या होळीला इकडे नमस्कार करायला लोक येतात। आणि ह्या होळीचं तुम्ही जर आता कवर केलं बघितलं, आता पण तुम्ही आजूबाजूला बघा, कुठेही DJ नाही, धांगडधिंगा नाही, कुठे नाच गाणं नाही, कुठे कसलं काही म्हणजे कुठला तसा म्हणजे शो शा म्हणतो आपण की तसं काहीच नाही आहे इकडे। कारण काय, ही देवळाची होळी आहे आणि हे पावित्र्य जसं आमचं मंडळ जसं जपलेलं आहे मंडळाने, तसं जी येणारी सर्व जे भाविक आहेत ते पण हे जपतात। म्हणजे पारंपरिक पद्धतीचे कपडे घालून येतात आणि रंग वगैरे पण ते बरोबर व्यवस्थित लावतात सर्वांना आणि कुठे धांगडधिंगा कुठे होत नाही आणि देवळाचं आणि ह्या जागेचं पावित्र्य राखलं जातं आणि इकडे सर्व एकत्रपणे इकडे सर्व होळी गेली 30-35 वर्षे हे राबवतात। माझं नाव राधाकृष्ण दत्ताराम भावे, मी ओंकारेश्वर आमच्या शिवशाही विकास मंडळाचा उपसचिव आहे मी। आणि मागे सांगितल्याप्रमाणे जसे इथे कार्यक्रम होत असतात आमच्या मंदिराला आता जवळजवळ 32 वर्ष पूर्ण झालेली आहेत, 33 वर्ष चालू आहे आणि जेवढी वर्ष मंदिराला झाली तेवढीच वर्ष इकडच्या होळीला झालेली आहे। आणि होळी अशा अर्थाने असते की या ठिकाणी येणारे भाविक असतात, बरेचसे अजून देणगीदार असतात, तर त्यांच्या मागे बऱ्याचशा इडापिडा असतात। आम्ही प्रत्येक वर्षी इथे गाराणं सांगताना देवाला आम्ही असं सांगत असतो की प्रत्येक भक्ताची, प्रत्येक आमच्या कार्यकर्त्यांची, त्यांच्या मागे ज्या इडापिडा त्या होळीमध्ये जळून जाऊ देत। आणि हा ओंकारेश्वर जे जागृत देवस्थान आहे त्याची महती फार दूरपर्यंत आहे। मला स्वतःला अभिमान आहे की मी अशा एका मोठ्या चारकोपमध्ये नामांकित अशा मंदिराचा आणि मंडळाचा मी उपसचिव आहे आणि ह्या सर्वांकडनं मी तुमचे आभार मानतो की तुम्ही इथे येऊन। राम कांबळे, माजी सचिव। होळीमध्ये काय? होळीमध्ये आमची होळी आता जेव्हापासून आमचे मंदिर चालू झालं तेव्हापासून आम्ही होळीचा उत्सव साजरा करतो। तर दरवर्षी ह्याप्रमाणेच आमच्या होळीचं आम्ही सगळी सजवतो, हे करतो आणि नंतर मग सर्व इथली जवळजवळ 5-6 सेक्टरची माणसं सगळी इथे येतात आणि आनंदाने साजरी करतात।